मथुरेला कारागृहात आल्याबरोबर सगळी बंधनं हातापायात बेड्या पडल्या. कारण माया डोक्यामध्ये डोक्यावर नाही, डोक्यात विठ्ठल विठ्ठल मायाशी डोक्यात राहतो आणि मग डोक्यावर मिरी वाटायची विठ्ठल विठ्ठल. सगळ्या कुलपा लागल्या, बंधनं हातामध्ये बेड्या पडल्या आणि जे गाड झोपले होते ना, जे गाड, कारण तिथं देव होता ना, तिथं देव होता म्हणून सगळे राक्षस गाड झोपलेले होते. तिथं देव तिथं राक्षस झोपलेले. जिथं देव तिथं राक्षस झोपले. त्याला जागेच येत नाही, अजिबात जाग येत नाही. आणि माया आली. माया आल्याबरोबर खुश झाले, सगळे हसायला लागले. अरे उठा 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 उठा. आणि ती काठी रडायला लागली, लेकरू रडायला लागलं. बोंब झाली. अरे देवकी प्रसूत झाली, देवकी प्रसूत झाली. आठवा 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 आठवा. राजा आठवा. निघाला वेळी तावा तावानं कंस ज्याला ताला. आणि त्यानं अशी सोय केली होती, लेकरं मारायची अशी एक शिळा होती, अशी 4 फूट उंचीवर ठेवलेली. तो काय करायचा, लेकरू झालं तिथे 2 पाय लेकराच्या अशा हातात धरायचा. विठ्ठल विठ्ठल देवकीच्या हातातून ते बालक असं हिसकावूनच घेतलं कंसाने. तिचे 2 पाय हातात धरले आणि अशी गारा फिरवली आणि त्या पाषाणाच्या शिळेवर आपटेला सुटली. आकाशामध्ये शतपत्र रथावर अष्टभुजा देवी प्रकट झाली आणि तिनं त्याला 4 मला काय मारतो? अरे तुला मारणारा केव्हाच माझ्या अगोदर आला. एवढा बंदोबस्त, CBI, एवढं सगळं बंदोबस्त झालं कसं? आणि दुसऱ्या दिवशी सभा बोलावली, सगळं मंत्रिमंडळ जमा झालं. तर तिथं आव्हान केलं की त्यानं का बिल मांडलं, ठराव. माझा शत्रू प्रकट झाला, त्याचा जन्म झाला आणि वेळेत जाऊन जो कोणी त्याला ठार नाही त्याला 10 करोड गुण देण्यात येते सोन्याच्या मोहरा. आता त्याची बहीणही मंत्रिमंडळात होती. काय घडतं हे वंशवाद घराण्याशाही जायचं नव देशातून. विठ्ठल आमदाराला वाटतं आपलाच पोरगा आमदार झाला पाहिजे. तुझ्या बापाची ठेवे काय झाले, आम्ही काय जमीन गेली का? विठ्ठल विठ्ठल महिला मंत्रिमंडळातलं एक मेंबर, त्याची बहीण होती, त्याचं नाव पुतना होतं. ती म्हणली, कंसा अरे तू राजा आहे, तुला अक्कल आहे का? काही एक लेकरू मारायचं आणि त्याला कशाला बक्षीस, त्याला कशाला एवढी साबण, एवढी मिठी? सोपं काम आहे, ते मी करते.
काय हरकत नाही, जा म्हणे हान मारून माझ्या शत्रूला ठार कर. तर ही राक्षस होती. राक्षस म्हणले तर असं म्हणते तो त्या देवगिरीच्या डोंगरा एवढे नाक होते त्याची इंद्यासर. असं म्हणतात मी काही राक्षस पाहिले. आपण त्या राक्षसाच्या नादी कशाला लागा. मग त्या पुतणीनं काय केलं, सुंदर रूप धारण केलं. कारण आता आपल्याला मानव समाजात जायचं ना, राक्षसातून मानव समाजात जायचं. मग सुंदर रूप धारण केलं. तिनं पहिल्यानं बाबा केस टाकले. राक्षसीनच ना हो. ते काम बाळा बांधले तुला आपल्या राक्षसी साडी नेसली, तोंडाला लिपस्टिक लावला, लिपस्टिक ओठाला लावला आणि फिरण लावली लावली तोंडाला, अशी बारीक टिकली लावली कपाळाला, सुंदर सुंदर दागिने घातले आणि असे उंच काचेची चप्पल घातली. स्वरूप सुंदर स्वरूप सुंदर नामा म्हणे धारण केलं देवांगणी सारखं अप्सरा. पाव मीटरच जम्पर होत. जम्पर म्हणतात का पाऊस मीटर. आता तिनं कसं शिवलं असून आणि तिचं कसं आम झाकलं असून विठाला विठाला अंग भरून कपडे घालते प्रदर्शन करीत राक्षस असते. तिनं स्तनामध्ये विष भरलो आणि कृष्ण महाराज गोकुळाच्या शेजारी प्रत्येक घरात लहान बालक उचलायचं, स्थानाला लावायचं, घालच करायचं. लेकरं मारीत 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 नंदराजाच्या वाड्यात. सकाळची 9ची वेळ होती, साधारण 9 वाजले होते. यशोदा माझ्या अंगणामध्ये धान्य निवडीत होती, दळण करीत होती. तिनं फटीतून पाहिलं माल. त्या पुतणीनं असं पाहिलं, काट कुठं झोपेले, त्याची आई काय करते सगळं निरीक्षण केलं. घरात कोण कोण आहे, तिजोरी कुठे आहे, घरातल्या खिडक्या कुठे, सगळं माग पाडलं आणि दिला आवाज, यशोदे अरे दार उघड. आवाज कानावर आल्यावर यशोदेला वाटलं हा आवाज गोकुळातल्या बाईचा खिळचा नाही, हा वेगळाच आवाज, हा वेगळाच आवाज आहे. कारण अंतःकरणातल्या विकारामध्ये भिजून तो ध्वनी बाहेर आलेला असतो. तिला ओळखलं राक्षसाचा आवाज.
पण उठली बाबा पण म्हणून थोडी उघडली तिला या मानायचं काम पडलं आणि घर उशी आली यशोदे काही स्टोरेज देतो तुला काही नाते गोते पाहुणे रावळे काही समजतच करे तुला मुलगा झाला इतके दिवस झाले मला कळवलं नाही मला परस्पर माहीत झालं निरोप नाही पत्र नाही मोबाईल नाही यासाठी मीच कॉल देते ती म्हणले बाई तुम्ही राक्षस लोक रेंज मध्येच नाही ना पाहायला लागली आपली बहीण मोठी बहीणच बरं का ती कंसाची बहीण होती देवकीची बहीण होती पण त्याला असा लांबून याला लागेल याला लागेल अशी होती मग ती म्हणले कुठे बाळ दाखव यशोदानं खरं सांगितलं माझ्या बाई इतकं खोडकर आहे एवढं लडकं आहे नाव राहत नाव राहत सारखं लढत पण आज बाबानं त्याला स्नान घातलं स्तनपान दिलं आणि पाळण्यात टाकलं ते झोपलं पाळण्यात पडल्या पडल्या विचार करायला लागला आपण झोपायला काय काल्याच्या कीर्तनात बसलो मग त्यानं थोडं अंग हलवलं पायातल्या निरपुराचा आवाज आला ते म्हणजे पाहिलं की सुधी खोटं बोलतं बाळ जाग आहे अन्य घालीनं बाळाकडे धडक मुलीला वाटली न उचलता पसारा आणि माग घरात ठेवायला गेली तोपर्यंत पोहोचली बाळाकडं पोहोचली हा वाटच पाहत होता तो सगळ्याची नाही वाट पाहत गेली महाराज पाळण्यात परमात्मा झोपलेले आणि तिनं पाळण्याचे 2 दोर हातात धरले त्या पाळण्याला 4 दोर होते विवेक वैराग्य समाधी शतक मुमुक्षुत्व आणि मध्ये ज्ञान असे ते 4 दोर होते पहाटे पृथ्वीचं भागलं तिनं वैराग्याचा विवेकाचा दोर हातात धरला आणि मग तिला ज्ञानदर्शन झालं महाराज आणि ज्यावेळेस तिला ज्ञानदर्शन झालं ज्यावेळेस त्याला भगवंत दिसले ज्यावेळेस तिला साक्षात्कार झाला तिचा देह भाव नाहीसा झाला लागली परमात्म्याने विचार केला आपल्याला जर देहावर आणलं नाही तर आपलं कार्य राहील तिला पायाचा धक्का दिला देवाचा स्पर्श झाला तिची समाधी ठाण झाली आणि मग तिनं उचलायला हात पुढं केले बाळाला उचलायला हात पुढं केले तुझ्याला फार गाई होती त्याने लगेच पाठ उचलली तिला देवाला घेतल्याबरोबर तिला त्याला आज जाऊन ती लागला तिला वाटलं आपलं काम काय चाललं या परमात्म्याने स्तन तिचे मुखात धरल्यावर अगोदर विष प्राशन केलं नंतर दूध प्राशन केलं तिला दूध गोळ्या होत होतं तोपर्यंत विष प्राशन केलं दूध प्राशन केलं म्हणजे रक्त प्राशन करायला सुरुवात केली रक्त संपल्यावर मीठ प्राशन केलं शरीरात रक्त मांस मीठ सगळं संपलं तोपर्यंत तिला दुःख झालं नाही वेदना झालेली नाही बा त्या पुतण्याचं स्तनपान करत असताना विष
दूध रक्त मांस मेद सगळं प्राशन केलं, तुला अजिबात त्रास झाला नाही. पण ज्या वेळेस या परमात्म्याने तिच्या जीव भावाला हात घातला महाराज, मग तिला वेदना जोड जोड रुची घ्यावी, मी तुझी गावावी, मी तुझी गावावी, मी तुझी गावावी. बंदा एक बार किसी को पकड़ता है छोड़ता नहीं. विठ्ठल विठ्ठल. मी तुझी मावशी मावशी असो काही दिवशी असो मी सोडित नाही. परमात्म्याने त्या परमात्म्याने पुतण्याचा जीवभाव शोषण केला. सेवेला घेतलेल्या अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवे, तुका म्हणे देवे, तुका म्हणे देवे, तुका म्हणे देवे, तुका
आणि महादेव महाराज उशे पटापट आणखीन एक चाल व्हायची आपल्याला वेळही संपला मला 12 वाजेला सांगितलं आणि 12 वाजले चला विटामिन भाट विटामिन
विटंबिले भट तिला पाठीवरी पाठ होते जाणवणे अंतर न साहेची विश्वंभर. आपल्याजवळ वेळ कमी, फार वेळ कमी, फार वेळ कमी. 12 वाजले मी संपणार होतो पण मला भूक नाही, मला भूक नाही. मला भूक लागली तर मी तेव्हा काढा मोडा केला घोषणा संपली आणि मग बातमी राजाच्या कानावर गेली कंसाच्या. मीटिंग बसली. मीटिंग मध्ये एक राक्षस उभा राहिला. तर राजा कोणतं काम कोणा करावं ते का कीर्तन आहे कोणी उभं राहिलं चालू काम का. हे सोपं आहे, हे सोपं आहे.